पाटील, तुमची जी सगळे सोयरे ही जी व्याख्या आहे, तुम्ही जे सांगितलेलं आहे ते सरकारनं मान्य केलेलं आहे का? तुम्ही म्हणताय की अध्यादेश नाही, त्यांनी मसुदा दिलाय, त्या मसुद्यामध्ये नेमकं काय आहे? ते सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या मी दिलेली आणि काही तज्ञांना पण दिलेली, परंतु ती व्याख्यातले काही एक दोन ओळी आलेले नाही. पण ते ठीक आहे, काही हरकत नाही त्याच्यात. ते पण इथं आपल्याकडं आहेच, ते त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण मला वाचणं गरजेचं आहे, कारण मी वाचलेलं नाही. आणखी वरचं वाचलं होतं साहेबांसमोर, भांगे साहेबांसमोर, परंतु आता मला ते सविस्तर वाचणं गरजेचं, कारण ते अंतिम टप्प्यात विषय आला आता. त्यामुळे याच्यातला काही कानमात्रा हुकला किंवा एखादं शब्द हुकला तर माझ्या गोरगरीब मराठ्यांचं वाटोळं होऊ नये. सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या परफेक्ट झाली पाहिजे, त्याची कार्यप्रणाली तयार झाली पाहिजे, त्याचे टप्पे पडले पाहिजेत की हे कसं आहे. त्यामुळं ते आता ते पण येणार आहेत थोड्या वेळानं. ते आता सगळं क्लिअर होईल. अध्यादेश काढतो असं ते बोललेत, आता 15 मिनिटात आणतो म्हणले, तरी आम्ही आजची रात्र आणि आजचा दिवस त्यांना दिलेला आहे. उद्या 12 वाजेपर्यंत द्या असं सांगितलं. कारण याला सकारात्मक भूमिका म्हणतात, एकमेकाला साथ देणं म्हणतात, आडमुठपणा नाही. आत्ताच दे, नाही मग आम्ही अमुक करू, अशातले आम्ही नाही. जरांगे पाटील, तुम्ही असं म्हटलं मगाशी की क्युरेटिव्ह पिटिशन किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न किंवा आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या मराठ्यांच्या मुलांना शिक्षण हे मोफत करा. मात्र आत्ताचं तुमचं प्रमाणपत्र हे कुणबी प्रमाणपत्र असणार आहे. पुढे जाऊन जर मराठा आरक्षण मिळालं तरी ते फक्त मराठ्यांसाठीच असणार आहे. मग तुमचा मुद्दा नेमका कसा असेल? 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा, मी झालं की मला आम्ही मराठीच्यातनं सगळे आरक्षण मिळालं म्हणून काय झालं? आरक्षण ती केंद्राची राज्याची सुविधा आहे ती. आम्ही मराठीच्यात, आम्हाला 2 अंग आहेत, आम्ही शेतकरी पण आहेत आणि क्षेत्रीय मराठी पण आहेत. परंतु काहींना घ्यायचं नसेल तर आपली भावना चांगली आहे सगळ्या समाजाविषयी की क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल येईपर्यंत, आणि सगळ्या सोयऱ्यातून जर एखादा अर्धा कोणी विसरून राहिला तर त्यांच्यासाठी मोफत शिक्षण करा. म्हणजे त्यांना आरक्षण बी नाही आणि शिक्षणाला काहीच नाही, उलट त्यांच्या हितातच काम केलंय. काय वाईट केलंय? क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल येईपर्यंत त्यांना मोफत शिक्षण करा. आता ज्यांना घ्यायचे ते हे घेते, ज्यांना ते घ्यायचे ते घेते, जबरदस्ती थोडी कोणाला. परंतु समाजाच्या बाजूने आपण आहेत म्हणून आपण आपली प्रामाणिकपणा दाखवला, आडमुठपणा घेतला नाही. ते नाही म्हणते तर मग त्यांसाठी काय करायचं असं नाही. महाराष्ट्रातला मराठा समाज सगळा एक आहे. आरक्षण मिळालेला विदर्भातला सुद्धा आणि नसलेला सुद्धा, आपण सगळे एक आहेत. आपण एकमेकाला मदत करायची. तर मग आपण त्याला मोफत शिक्षणाची मागणी केली, त्यांनी केलं सुद्धा. पण मुलीला केलंय तर आपल्याला मुलांना सुद्धा पाहिजे. म्हणजे विद्यार्थी असा त्याला शब्द असावा, मुलगा मुलगी असा भेद नसून विद्यार्थ्यांना, मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आरक्षण मिळेपर्यंत क्युरेटिव्ह पिटिशनचं, आणि काही सगळ्या सोयऱ्यातून सुरू राहिले तर यांच्यासाठी. म्हणजे ठीक आहे, म्हणजे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं आहे त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घ्यावं, किंवा मराठा आरक्षणामधून ज्यांना हवंय त्यांना क्युरेटिव्ह पिटिशन, किंवा जर मराठा आरक्षण पुढच्या काळामध्ये मिळालं तर त्यांना त्या सुविधा मिळतील, किंवा यामधून जे कोणी राहिलं असेल तर त्यांच्या मुलांना मात्र मोफत शिक्षण द्या, ही बेसिक मागणी आहे तुमची. हो हो, परंतु याच्यात एक असं आहे की माझं प्रामाणिकपणा समाजाला सांगतो की ते टिकल नाही टिकल हा अनेक वेगळा भाग आहे, वेगळे वितर्क आहेत त्याच्यात. त्यापेक्षा मराठा बांधवांनी ओबीसीमध्ये प्रमाणपत्र मिळालेत, सगळ्यांनी ओबीसीतून आरक्षण घ्यावं. ते टिकतंय, ते उडणार नाही. ते केंद्रापासून राज्यापर्यंत आहे आणि ते मात्र राज्यापुरतं राहणार आहे. आपल्याच लेकराचं आपल्या हाताने का वाटोळं करायचं आपण?